शनिवार दिनांक 8/5/2021 आजच्या दिवशी ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 60व्या क्रमांकाची ओवी आपण पहिला भाग पाहिला. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. ज्ञानोबा माऊलींचं सुखाची व्याख्या काय आहे, हा विषय आपण पाहत होतो. सर्वांना व्यवस्थित येतंय ना ऐकू? सुखाची व्याख्येचा विषय आपला चालला होता मगाशी, की सुखवृत्त्या उठतायत महाराज. म्हणजे मगाशी आपण उदाहरणं पाहिली. थोडक्यात त्याचा परामर्श घेऊन पुढे जाऊया, की एखाद्या माणसाला तहान लागली, तर तहान भागवण्यात त्याला सुख वाटणार आहे महाराज त्या क्षणी. तहान भागली, गार पाणी प्यालं, गरम झालं, परत एसी लावण्यात त्याला सुख वाटतंय किंवा पंखा लावण्यात सुख वाटणार आहे. पंखा लावावा हे आतून वाटतंय, की पंखा लावला नाही तर त्याला दुःख होणार आहे. म्हणजे पंखा लावण्यात त्याचं सुख आहे. पहिल्यांदा सुख होतं पाणी पिण्यात, ते सुख टिकलेलं नाही. पाणी पिण्याचं सुख पाणी पिल्यानंतर चिरकाल न टिकता ते परत दुसरी सुखवृत्ती उठली, पंखा लावावा. तिसरी सुखवृत्ती उठली, मऊ सोफ्यावर झोपावं. मगाशी मी सांगितलं. तर अशा या सुखवृत्त्या उठतायत महाराज. या सुखवृत्त्यांना कधीच अंत नाहीये. जोपर्यंत आपला नाग नावाचा प्राण याचा संग होत आहे, तोपर्यंत वासना या उठत राहणार आहेत, सुखवृत्ती उठत राहणार आहेत. मग मला सांगा, की आपण सुख शोधतो कशात? म्हणजे सुख नक्की कशात आहे? तर सुख हे संसारामध्ये काहीच नाहीये महाराज. हे तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय तुम्ही? की आम्हाला टीव्ही पाहण्यात सुख वाटतंय. आम्हाला पण ते सुख चिरकाल टिकणारं सुख आहे का? तुम्ही नीट विचार करा. की टीव्ही पाहायला, सीरियल पाहिली, त्यातील काही त्याच्या द्वेषातील मालिका एकमेकांचा सासू-सुनांचा द्वेष असेल किंवा एक्स-वाय-झेड काही विषय असेल. त्या विषयाने तुम्हाला तात्पुरती करमणूक होतीये महाराज, पण ते चिरकाल चिरंतर सुख नाही. दुसरी गोष्ट, मगाशी मी जो उदाहरण दिलं, की एसी लावला, मऊ सोफ्यावर आपण बसलो. असाच या मऊ सोफ्यावर एसी लावून एखादं गाढव आपण धरून आणलं आणि त्याला बसवलं, तर ते गाढवाची सुखवृत्ती मऊ सोफ्यात नाही आणि एसीतही नाही. त्याची सुखवृत्ती उकिरड्यावर आहे. मग तुम्ही त्याला कंपल्सरी सोफ्यावर बसवलं, धरून आणून, तर ते किंकाळत उठून पळून जाईल. त्याची सुखवृत्ती सोफ्यात नाही, एसीत नाही, उकिरड्यावर आहे. मनुष्याची सुखवृत्ती सोफ्यात आहे, एसीत आहे, गार पाणी पिण्यात आहे. एखाद्या मनुष्याला, एसीत बसलेल्या मनुष्याला तुम्ही उकिरड्यावर नेऊन बसवला, तर तो तिथून ओरडत उठून येईल. तद्वत गाढवाला आपण सोफ्यावर मऊ बसवलं, तर ते तिथून किंकाळत उठून उकिरड्यावर पळून जाईल. म्हणजे सांगा, प्रत्येक जीवमात्राच्या, प्रत्येक प्राणीमात्राच्या सुखवृत्त्या, या सुखवृत्त्या ज्या सत्तेने उत्पन्न होत आहेत, त्या सत्तेला जर का तुम्ही शरण गेलात, त्या आत्मतत्वाला तुम्ही शरण गेलात सद्गुरु कृपेमध्ये, तर विजय तुमचा आहे महाराज. आणि ते शरण जाणं म्हणजे सर्व सुखाचा आरामू. नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा माऊलींना अभिप्रेत सर्व सुखाचा आरामू काय आहे? मला सांगा, की आपण सूर्याकडं पाठ केली आणि आपली सावली पडती पुढं. हां, नीट दृष्टांत ऐका. आपण सूर्याकडे पाठ करून उभे, आपली सावली पुढं पडलीये. त्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न आपण करायचा आणि धावत, धावत, धावत सावली पकडायची. ती कितीक सावली हातात येणार आहे मला सांगा? जेवढं तुम्ही पळाल तेवढी सावली पुढे पळणार आहे. पण सूर्याकडे तोंड केलं आणि त्याला नमस्कार केला, तर सावली सूर्याकडे धावताना सावली तुमच्या मागे धावणार आहे महाराज. तद्वत आपण संसाररूपी सावलीकडे न धावता आपल्या आत्मसूर्याकडे तोंड करून धावायचं आहे. धावणं म्हणजे ध्यान साधना करायची आहे. म्हणजे संसाररूपी सावली तुमच्या मागे आपोआप येईल. त्याच्यासाठी काहीही करायची आवश्यकता नाही. मग तुम्ही म्हणाल, आम्ही काय नोकरी धंदा सोडून हेच करायचंय का? तर नोकरी धंदा सोडा असं कुठंच ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाही. तुकोबरायांच्या गाथेत लिहिलेलं नाही. दासबोधात लिहिलेलं नाही, की तुम्ही तुमची कर्तव्य कर्म, वाट्याला आलेली कर्म, विहित कर्म ही व्यवस्थितरित्या पार पाडून आपल्याला जो 24 तास दिलेले आहेत, म्हणजे दिवस 24 तासाचा आहे. त्यातले एक 7-8 तास झोप आणि बाकीचा जो हिशोब आहे तो प्रत्येकाच्या वेळापत्रकाप्रमाणे करून 1 तास केवळ ईश्वरीय चिंतनाला द्यायचा आहे महाराज. 1 तास दिला, की तुमची ध्यानाची बैठक ही कमीत कमी पाऊण तास ते 1 तास पाहिजे.
म्हणजे सर्व सुखाचा आरामू हा काय असतो ते प्रत्येक साधकाला अनुभव येईल. म्हणजे साधकांना अनुभव आहेतच. पण जे या मार्गावर आरूढ नाहीत किंवा जे या क्षेत्रामध्ये नवीन आहेत किंवा ज्यांनी नुकतीच गुरुकृपा घेऊन साधनेला सुरुवात केली आहे, अशा साधकांसाठी सांगत आहे, की सर्व सुखाचा आरामू काय आहे? आमच्या अ, विश्वयोगातील भरपूर साधक आज साधनेवर आरूढ आहेत. 30-30 वर्षाचे जे ही मंडळी ध्यान करतात आणि त्या ध्यानामध्ये प्रचंड सुंदर अनुभव प्रत्येकाला आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जे ब्रह्मांडामध्ये जी हालचाल होते, ती प्रत्येक साधकाच्या शरीरात होतेच आणि ती या चैतन्य घन परमात्म्याच्या कृपेत होते. म्हणून ज्ञानोबा माऊली सांगतात, की "तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू." पण आता पुढची काय ओवी सांगतात ज्ञानोबा माऊली, "परिभ्रांतासी कामू विषयावरी." म्हणजे मला सांगा की ज्ञानोबा माऊली सांगतात, की भ्रांत लोकांना फक्त विषयच लागतात. मग आता विषय म्हणजे एक तोच अर्थ नाही, तर विषय म्हणजे इतर देखील सांसारिक इच्छा उत्पन्न होणं किंवा भ्रांत कोणाला म्हटले ज्ञानोबा माऊली यांची पहिली आपण यादी ठरवूयात, की भ्रांत म्हणजे कोण? तर भ्रांत म्हणजे एक असं आहे, की मनुष्य जन्माला येऊन सुद्धा ईश्वरीय अस्तित्व जे नाकारतात, म्हणजे या सृष्टीत ईश्वराची सत्ता नाही. आम्ही आमच्या ह्यानी जन्माला आलोय, आमच्या ह्यानी जाणार आहे. अशी जी लोकं आहेत, त्यांना माऊली भ्रांत म्हणतायत. हे पहिला भ्रांत झाला. पहिल्या भ्रांताची काय आपण हे केली व्याख्या, की त्याला जन्म दिलाय ईश्वराच्या कृपेत. प्रत्येकाचा जन्म ईश्वरीय कृपेतच आहे. प्रत्येकाला 21,600 श्वास आहेत, की असं नाही, की आज मला 21,600 दिले, शेजाऱ्याला 22,600 दिले आणि त्याच्या पुढच्या जो आळंदीत राहतो, त्याला 23,600 श्वास दिले. असं कुठेही ईश्वरीय सृष्टीत भेदभाव नाही. प्रत्येक जीवाला तो अमेरिकेत असो, न्यूझीलंडला असो, कॅनडात असो, भारतात असो, पंढरपुरात असो, मोरगावात असो किंवा काशी असो, कोणत्याही तुमच्या ह्याच्यात असो, जो जीव जन्माला आला, त्याला दिवसाला 21,600 श्वास आहेत. तर ही केवढी प्रचंड कृपा आहे महाराज प्रत्येकावर आणि आता ती कृपा का कळतीये? मगाशी मी सांगितलं, की ज्याला ऑक्सिजनची गरज पडतीये, या कोरोनाची, COVID-19च्या पेशंटला, त्याला कळतंय, की ईश्वर कसा आहे सृष्टीत. ईश्वरीचं चक्र कसं त्यांनी एखादं रिमोट दाबलं, रिमोटचं बटन दाबलं तर काय होतं, हे प्रत्येकाला आता मनुष्य जातीला कळतंय, की ज्यांचा ईश्वर या तत्वावर अ, विश्वास नाही, अशांना कळतंय. आणि या ईश्वरीय तत्वासाठीच आपण म्हणजे ज्ञानोबा माऊली भ्रांताची व्याख्या सांगतात, की जो जन्माला आलाय जीव, पण तो ईश्वरीय सत्तेला मानत नाही, तो पहिला भ्रांत. दुसरा भ्रांत कोण आहे, की ईश्वरीय अस्तित्व मान्य आहे, परंतु तो शोधायचा कुठं? हे त्याला कळत नाही. हा दुसरा भ्रांत. बघा, नीट भ्रांतांची यादी आपण पहिली पाहू आणि मग ज्ञानोबा माऊलींना काय अपेक्षित आहे ते पाहू. पहिला भ्रांत कोण आहे? जो ईश्वरीय अस्तित्व मान्य करत नाही, पण जन्माला आलेला आहे, तो पहिला भ्रांत. दुसरा भ्रांत कोण आहे? ईश्वरीय अस्तित्व मान्य आहे, म्हणजे या जगात ईश्वरीय सत्ता आहे हे मान्य आहे. परंतु ईश्वर शोधायचा मार्ग ज्याला परफेक्ट कळत नाही, म्हणजे तो काहीही करत बसतो. असा हा दुसरा भ्रांत. तिसरा भ्रांत कोण आहे? जो गुरुकृपेत म्हणजे ईश्वरीय अस्तित्व मान्य आहे किंवा त्याच्यावर गुरुकृपा झालेली आहे. परंतु गुरुकृपा होऊन सुद्धा तो कोणत्याही साधनेवर आरूढ नाही किंवा सद्गुरूंनी दिलेलं नाम तो मनापासून जपत नाही. असा हा तिसरा भ्रांत आहे महाराज. हां, नीट लक्ष देऊन ऐका. परिभ्रांतासी कामू विषयावरी हा विषय आपला चाललाय. पहिले 3 भ्रांतांची आपण यादी पाहिली. आता चौथा भ्रांत असा आहे, की गुरुकृपेत येऊन सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तिसऱ्या भ्रांताची आपण व्याख्या पाहिली, की गुरुकृपेत आहे, परंतु साधनेवर आरूढ नाही. आणि चौथा भ्रांत साधनेवर आरूढ असून सुद्धा त्याला गुरुकृपेमध्ये असून सुद्धा, साधनेवर आरूढ असून सुद्धा त्याला स्वतःचा असा अहंकार आहे महाराज. हा खूप सर्वात चौथा जो भ्रांत आहे, तो अत्यंत हे आहे म्हणजे कठीण आहे. जो गुरुकृपेत आहे, लक्ष देऊन ऐका, जो साधनेवर आरूढ आहे, जो ईश्वरीय अस्तित्व मान्य करतो,
ज्याला देहावर अनुभव देखील आलेले आहेत, परंतु त्याचा अहंकार, नवल अहंकाराचे गोठी विशेषे न लागे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. चौथ्या भ्रांताची व्याख्या खूप भयानक आहे महाराज, किंवा मग चौथा भ्रांत हा भयानक आहे. कारण की तो ईश्वरी अस्तित्व मान्य करतोय, तो गुरुकृपांकित आहे, तो साधनेवर देखील आरूढ आहे. परंतु एका टप्प्यावर आल्यावर त्याला असं वाटतंय, की हे सर्व मीच साधलंय. म्हणजे बाकीचं काहीच कृपा नाहीये. ईश्वरीय कृपा नाही, गुरु कृपा नाही. हे केवळ मी कष्ट केले, मी ध्यानाला बसलो, मी एवढे-एवढे जप केले. म्हणून हे मला प्राप्त झालं. असा ज्याला अहंकार होतो, तो चौथा भ्रांत आहे. एकच सेकंद. तो चौथा भ्रांताची व्याख्या आपण पाहिली. तर अशा या चारही भ्रांतांमध्ये आम्हाला कुठंच बसवू नको, अशी ज्ञानोबा माऊलींच्या चरणी प्रार्थना आपण करायची आहे. माझ्या सकट मी प्रार्थना करतो, की मी काय प्रवचन करतो म्हणजे काय भ्रांत नाही असं नाही महाराज. कारण की हे षड्रिपू इतके तुफान घातलेले आहेत प्रत्येकाच्या देहामध्ये, की तो प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, कोणाचीही त्याच्यातून सुट्टी नाही. परंतु सुट्टी केव्हा आहे? जर का तुम्ही खऱ्या अर्थाने ईश्वराला शरण जा, खऱ्या अर्थाने सद्गुरूंना शरण जा. अशा शरण जाऊन तुमची जी साधना दिलेली आहे त्याच्यावर आरूढ व्हा. मग त्याच्यातून तुमची सुटकी आहे महाराज. कारण की संत मंडळींनी आखून दिलेला मार्ग आहे. संत मंडळी प्रत्येक वेळी सांगतात, की मला सांगा, ज्ञानोबा माऊली हे 2 हात 2 पायाचे होते. जनाबाई 2 हात 2 पायाची होती. तुकोबाराय 2 हात 2 पायाचे होते. यांना जे प्राप्त करता आलं, ते आपल्याला पण प्राप्त करता येईल. पण केव्हा? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परभ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे विषय विषयांची व्याख्या परत आपण म्हणजे मी तुम्हाला सांगितली, की विषय म्हणजे तोच एक विषय नाही, की विषय म्हणजे इतर संसारामध्ये या इच्छा, आकांक्षा किंवा ज्या काही ज्याला हे नाही, ज्याला वेटेज हा शब्द नाही तिथं शोभणार, की अ, जे चिरंतन सुख नाही, जे चिरंतन त्याचं चिरकाल सुख नाही, अशा सुखाच्या इच्छा धरणं म्हणजे विषय महाराज. हां, थोडक्यात विषयाची व्याख्या. तर या भ्रांत माणसांना विषयावरच काम असतं, की एवढा त्यांच्या जवळ आहे. परत-परत मी सांगतो, की आपल्याला कुठूनही आत्मतत्व आणायचं नाहीये. म्हणजे एखाद्याचे पैसे संपले, तर तो बँकेत कर्जाला जातो, शेजाऱ्याला मागतो, इकडं जातो, तिकडं जातो. इथं तसं नाहीये महाराज. प्रत्येकाला चैतन्याचा साठा मिळालाय. केवढं हे प्रचंड चमत्कार आहे, प्रचंड कृपा आहे महाराज. प्रत्येक अगदी सामान्य माणसापासून, की प्रत्येकाच्या देहामध्ये तो येऊन राहिलाय. म्हणजे अजून त्यांनी काय करायचंय? एवढा सृष्टी निर्माता, एवढा प्रचंड चैतन्य घन परमात्मा आपल्या देहामध्ये येऊन राहिलेला आहे. आपल्याकडे आहे, की कुठूनही उसनं आणायचं नाही. किंवा असं नाही, की आज मला चैतन्य घनाच्या उपासनेसाठी ₹5,000 लागतायत. चला मला कुलकर्णी काका मला ₹5,000 द्या, मी चैतन्य घनाची उपासना करतो. असं नाहीये महाराज. त्याच्यामुळं अ, अ, ज्ञानोबा माऊली जीव तोडून सांगतात, की "तैसा हृदयामध्ये मी रामू." तुमच्या हृदयातच आहे मी. कुठंही बाहेर पाहायचं नाही. फक्त त्यासाठी आपल्या माताजींसारख्या संतांचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. आपल्या परमहंसांसारख्या संतांचं मार्गदर्शन, संत वाङ्मय अत्यंत आवश्यक आहे, की हृदयातला श्रीराम शोधण्यासाठी अ, पहाटे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर आपली ध्यानाची बैठक ही अत्यंत, अत्यंत, अत्यंत जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी एखाद्या सिद्ध सद्गुरूंची कृपा म्हणजे एखाद्या सिद्ध सद्गुरूंची दीक्षा ही अत्यंत जरुरी आहे. या 2 गोष्टी तुम्हाला मिळाल्या, की तुमचं काम हे 50% झालं. महाराज 50%च मी म्हणतोय, कारण की उरलेले 50% आपल्याला करायचंय. का? तर म्हणजे आपल्याकडे शेत जमीन आहे 1 एकर. त्याच्यासाठी सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश त्याचं काम करतोय. पाऊस पण व्यवस्थित वेळेत पडतोय. पण शेतकऱ्यांनी मशागतच केली नाही, नांगरणीच केली नाही, तर पीक उगवेल का त्याच्यात? त्याच्यात सगळं गवत उगवणार आहे महाराज. तसं गुरुकृपा ही शेतजमीन आहे. हो, पावसाचा वर्षाव म्हणजे ईश्वरीय कृपा आहे. परंतु आपण ध्यानाची मशागत ट्रॅक्टर लावून केली नाही, तर आपल्या साक्षात्काराचं पीक हे उगवणार नाही. त्याच्यामध्ये सगळं अहंकाराचं गवत, गवत, गवत उगवेल.
आणि त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान होईल. तद्वत मी तुम्हाला सांगतो, नुसती गुरुकृपा, नुसती ईश्वरीय सामर्थ्य या गोष्टी 50% आहेत. ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण 50%च त्याचा उपयोग होणार आहे. दुसरे 50% उपयोग होण्यासाठी आपल्याला मशागत केली पाहिजे आणि ती मशागत म्हणजे आपली ध्यान साधना आहे. प्रत्येकाने ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे ब्राह्ममुहूर्त खरा तर 3:15 ते 4:30 हा खरा ब्राह्ममुहूर्त आहे. पण आपल्या दिवसभराच्या काही कामांनी हल्लीची जी सिच्युएशन लक्षात घेता म्हणजे प्रत्येकाला कामधंदे आहेत, उद्योगधंदे आहेत. ही सिच्युएशन लक्षात घेता त्या ह्याच्यातून वेळ मिळत नाही, दमल्यासारखं होतं. म्हणून ब्राह्ममुहूर्त आपल्या परमहंसांनी, माताजींनी 5 वाजता सांगितलाय. 5 ते 6 या ही वेळ कधीही चुकवायची नाही आणि त्याच्यावर ध्यान साधनेची प्रखर बैठक आपल्याला घालायची आहे. अ, ध्यान साधनेचं मार्गदर्शन माताजी आपल्याला करतच असतात वारंवार. आता आपल्या उद्या देखील 8:30 वाजता ध्यान शिबिर आहे. ते कोणीही चुकवू नका. माताजी मार्गदर्शन करणार आहेत. आता आपली वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. अजूनही विषय बराच प्रतिपादन करायचा होता. परंतु आता दर आठवड्याला माताजी म्हणतायत, की तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचन सांगा. माताजींच्या आज्ञेनुसार माताजींचं गुरुवारी होईल आणि विवेक महाराजांचं शुक्रवारी होईल प्रवचन. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण एकेका ओवीचा हे पाहणार आहोत. आता या ठिकाणी आजच्या विषयाला धरून एक प्रेमल गीत सादर करून आजचा आपण विषय या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. या ओवीवरच हे प्रेमल गीत आहे. हरी 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 नित बोल नित बोल नित बोल प्राणी आखे खोल. हरी 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 नित बोल नित बोल नित बोल प्राणी आखे खोल. आके जहां में हर काम तू कर ले, जीवन का हर भोग ही तू ले. जीवन है अनमोल, जीवन है अनमोल प्राणी आखे खोल. हरी 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 नित बोल नित बोल नित बोल प्राणी आखे खोल. आए अकेला जाए अकेला, दुनिया का नश्वर है मेला. संतन के सुन बोल, संतन के सुन बोल प्राणी आखे खोल. आपल्या प्रेमल माऊलींच्या दिव्य परावाणीतून प्रगट झालेला हा अभंग आहे प्रेमल गीतातील हरी हरी नित बोल. आजच्या ओवीला हा अत्यंत चपकल बसलेला आहे की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे हरी हरी तू बोललास तर भ्रांत राहणार नाही असं या गीतातून देखील प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे भ्रांत राहायचं का नाहीये महाराज? तर मला सांगा, आपण शाळा शिकू का नाही याच्यात शंका आहे. निवडणूक जिंकू का नाही याच्यात शंका आहे. नोकरी आपल्याला लागेल का नाही याच्यात शंका आहे. व्यवसायात भरभराट होईल का नाही याच्यात शंका आहे. परंतु आपला मृत्यू निश्चित आहे याच्यात शंका नाही. जो जीव जन्मला त्याला मृत्यू हा निश्चित आहे आणि असा या मृत्यूचा मृत्यू करणारी गुरुकृपा, मृत्यूचा मृत्यू करणारी ईश्वरीय कृपा आपल्याला ही प्रतिपादित व्हावी किंवा आपल्या देहामध्ये ती उतरण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे महाराज. नाहीतर संतांना काहीही गरज नाहीये. ज्ञानोबा माऊलींना काही गरज नव्हती ज्ञानेश्वरी लिहिण्याची. आमच्या रामदास स्वामींना दासबोध लिहिण्याची काही गरज नव्हती. तुकोबारायांना हे त्यांचे ते जीवनमुक्त होते महाराज. काहीही गरज नाही. परंतु केवळ तुम्ही आम्ही पुढे ठेवून या आपल्या संत मंडळींनी ही अनमोल देणगी आपल्याला प्रदान केलेली आहे महाराज. आणि त्यातल्या त्यात आपण जी मराठी माणसं आहोत महाराष्ट्रीयन, या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आहे.
आज जगात तुम्ही अमेरिकेत जा, यूएसला जा, न्यूझीलंडला जा, तिकडची लोकं वेडी झालीत महाराज या ज्ञानाने. तर या ज्ञानाचे खरे वारसदार आपण आहोत. म्हणून इतकी तळमळ आहे, आपल्या परमहंसांची इतकी तळमळ होती, माताजींची तळमळ आहे, की आपल्या प्रत्येक साधकानी लवकरात लवकर ही आत्मसात विद्या करायची आहे. माताजी रोज म्हणतात, की मला कोणी शंका विचारत नाही किंवा मी काही शंका आहे का म्हटलं तर नाही म्हणतात. परंतु काही ना काहीतरी तुम्ही अगदी अ, हे करत राहा. म्हणजे साधनात इतके आरूढ व्हा, इतके आरूढ व्हा, की माताजींना त्याचा आनंद झाला पाहिजे, परमहंसांना आनंद झाला पाहिजे, ज्ञानोबा माऊलींना आनंद झाला पाहिजे. हर खुशी तू बाँट दे सबको, सब जग में तू देख राम को, गुरु कृपा में बल बहुमोर, गुरु कृपा में बल बहुमोर, प्राणिया के खोल। दुनिया में कोई नहीं है अपना, सोच समझ कर तोड़ ये सपना, प्रेमल बोल अमोल, प्रेमल बोल अमोल, प्राणिया के खोल। हरी 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 नित बोल, नित बोल, नित बोल, प्राणिया के खोल, प्राणिया के खोल, प्राणिया के खोल। शेवटी प्रत्येक संत हेच प्रतिपादन करतो. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं म्हणजे आत्ताच्या प्रवचनात पण सारखं-सारखं आपण रिपीट केलेलं आहे, की संतांना ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. त्यांचा याच्यात काहीच फायदा नाही महाराज. ते त्यांचे मुक्त झालेत. त्यांना तुमचा पैसा नकोय, त्यांना तुमचं इस्टेट नकोय, त्यांना तुमचं मॅटर नकोय. त्यांना फक्त तुम्ही या दुष्ट चक्रातून मुक्त होण्यासाठीच ते प्रयत्न करतायत महाराज, की असं नाही ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, तर त्याचं काय हे करून नाही ठेवलं, की मला प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीनी 5-5 लाख रुपये आणून आळंदीला अर्पण करायचे माझ्या समाधीवर. त्यांनाच ज्ञानेश्वरी वाचण्याचा अधिकार आहे, असं कुठेही लिहिलेलं नाही महाराज. हे ज्ञान सकळांसी येथे आहे अधिकार. तुम्ही कुठेही एखादी ज्ञानेश्वरी विकत घ्या, तिचं पारायण करा, तिच्या ओव्या काढा, तिच्यावर चिंतन करा आणि माताजींसारख्या सत्पुरुषांचं मार्गदर्शन त्याच्यावर घ्या. म्हणजे आपण भ्रांत ठरणार नाही, याची ही ग्वाही आपल्याला संत मंडळी देतात. आणि आजच्या या प्रवचनामध्ये मी एवढंच प्रार्थना करील, की माझ्या सहित सर्व साधक हे भ्रांत ठरू नयेत. आपण भ्रांत नाहीच आहोत, पण तरीही ही भ्रांती प्रत्येकाला मनुष्य जातीच्या देहामध्ये ईश्वराने इतकी चपकल घातलेली आहे, की ती कधी आपल्याला चढते हे कळत नाही. तर अशी कोणती गोष्ट आमच्या बाबतीत होऊ नये, एवढी सद्गुरूंचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की